ठरलं तर मग मालिकेच्या 18 जूनच्या भागात प्रियाचं कटकारस्थान आणि तिचा भांडाफोड। अस्मिता आणि प्रिया यांनी मिळून सायलीविरुद्ध पुन्हा एक कट रचला। भागवती एकादशीच्या उपवासाच्या दिवशी बाहेरून आणलेल्या पदार्थांचे रॅपर्स किचनच्या डस्टबिनमध्ये टाकून ते सायलीने खाल्ले आणि उपवास मोडला असं पूर्णा आजी आणि कल्पना यांना सांगण्याचा त्यांचा प्लॅन होता। अस्मिता प्रेग्नंट असल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांनी मलाई कोफ्ता आणि पनीर कोफ्ता मागवला होता। तो यायला वेळ असल्यामुळे त्यांनी हे सगळं नाटक सुरू केलं। प्रियाने डस्टबिनमधून रॅपर्स काढून कल्पना आणि पूर्णा आजीला दाखवले आणि सायलीने उपवास मोडल्याचं सांगितलं। सायलीने आपण काहीही केलेलं नाही असं सांगितलं, पण तीच कोणीच ऐकून घेतलं नाही। कल्पना सायलीवर खूप चिडली आणि तिला म्हणाली, जर करायचं नव्हतं तर मी करेन असा मोठेपणा कोणी करायला सांगितला होता। पूर्णा आजीला सायलीने उपवास मोडला असेल असं वाटत नव्हतं, पण सायलीचं म्हणणं कोणीच ऐकून घेतलं नाही। सायलीने हे सगळं प्रियानेच केल्याचं ओळखलं। तिला खात्री होती की प्रियाने ते पदार्थ तिच्या बेडरूममध्ये खाल्ले असतील। सायली झाडू आणि सुपलं घेऊन प्रियाच्या बेडरूममध्ये गेली। तिने खोली झाडल्यावर तिला खाल्लेल्या पदार्थांचे तुकडे आणि एक रॅपर सापडले। तिने कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता आणि प्रियाला हाक मारून ते दाखवले। प्रिया आणि अस्मिता सायलीवर चिडल्या आणि तिला प्रियाच्या खोलीत येण्याची हिंमत कशी झाली असं विचारलं। कल्पनानेही सायलीला तिच्या वडिलांच्या खोलीत येऊन मन भरलं नाही का, म्हणून आता मुलांच्या खोलीत आलीस असं म्हणून खडसावलं। सायलीने त्यांना पुरावे दाखवत सांगितलं की हे सगळं प्रियानेच खाल्लं आहे आणि तिने खोटा आळ तिच्यावर घेतला आहे। प्रियाने कधीच उपवास केलेला नाही, त्यामुळे तिला उपवास झेपला नसेल असं सायली म्हणाली। प्रियाने हे सगळं खोट असल्याचं आणि अर्जुन व सायली तिला अडकवत असल्याचं सांगितलं। पण कल्पनाने पुरावे बघून प्रियावर विश्वास ठेवला। तेवढ्यात अश्विन घरी आला। त्याला त्याच्या खोलीत एवढा गोंधळ पाहून आश्चर्य वाटलं। कल्पनाने त्याला सांगितलं की प्रियाने उपवास मोडला आहे। अश्विनने मात्र प्रियाची बाजू घेतली आणि तिला कदाचित उपवास जमत नसेल म्हणून तिने सगळ्यांचं मन राखायला हो म्हटलं असेल असं म्हणाला। सायलीने अश्विनला समजावण्याचा प्रयत्न केला की प्रियाने उपवास मोडला यावर तिची काही हरकत नाही, पण खोटं नाव घेतल्याचा तिला राग आला आहे। अश्विनने हा विषय वाढवू नका असं म्हणून तो तिकडून निघून गेला। संध्याकाळी अर्जुन घरी आल्यावर त्याला सायलीच्या मूडमध्ये बदल जाणवला। सायलीने त्याला दिवसभरात घडलेला प्रकार सांगितला। अर्जुनला प्रिया कधी सुधारणार हे कळत नाही आणि आता तर अस्मिताही तिला सामील झाली आहे असं तो म्हणाला। सायलीने अस्मिताला बोलू नकोस असं सांगितलं कारण ती 2 जीवांची आहे। तिला अश्विनची दया आली कारण प्रियाचं खरं रूप समोर आल्यास त्याला खूप धक्का बसेल असं तिला वाटलं। अर्जुन म्हणाला की अश्विनच्या डोळ्यावरची पट्टी कधीतरी निघणारच होती। सायली म्हणाली की अश्विनने प्रियावर खूप प्रेम केलं आहे आणि प्रियाच्या आधी गेलेल्या प्रेयसीनंतर ती त्याच्या आयुष्यातली दुसरी मुलगी आहे, पण तिला प्रिया किती नालायक आहे हे माहीत नाही। अर्जुन म्हणाला की अश्विनने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे। अर्जुनने सायलीचा मूड चांगला करण्यासाठी थोडी मजामस्ती आणि रोमांस केला। दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना अर्जुनने सायलीला काळजी करू नकोस आणि घरातल्या 2 भूतांपासून, अस्मिता आणि प्रिया, सांभाळून राहा असं सांगितलं। सायलीने त्याला अस्मिताला तसं बोलू नकोस म्हणून समजावलं। अर्जुनने सकाळी लवकर परत येण्याबद्दल विचारलं, पण सायलीने त्याला कामावर लक्ष द्यायला सांगितलं आणि जबरदस्तीने घराबाहेर काढलं। ऑफिसला जाताना रस्त्यात अर्जुनला प्रिया महिप्तसोबत बोलताना दिसली। त्याने तिचे काही फोटो आणि व्हिडिओ घेतले आणि पटकन घरी आला। प्रियाही घरी आलेली होती। अर्जुनने सगळ्या कुटुंबाला खाली बोलावून तो व्हिडिओ आणि फोटो दाखवले। हे पाहून अश्विन खूप चिडला।
त्याने प्रियाला कुठे गेली होतीस विचारलं. प्रियाने खोट सांगितलं की ती पार्सल चेक करायला गेली होती. सायलीने अश्विनला सांगितलं की प्रिया किती खोटारडी आहे आणि तो तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय. मांजरीने डोळे मिटून दूध प्यायल्याने जसं जग तिला दिसत नाही असं तिला वाटतं, पण ती सगळ्या जगाला दिसत असते. त्याचप्रमाणे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांना माहीत आहे. सायलीने प्रियावर महिप्तसोबत प्रेमसंबंधाचा आरोप केला आणि तिच्यापासून वापर करून घेत असल्याचं सांगितलं. अश्विनने प्रियाला थप्पड मारली आणि तिला लाज वाटत नाही का असं विचारलं. त्याने सांगितलं की तिच्यावर त्याने खूप विश्वास ठेवला होता. प्रियाने हे सगळं खोट असल्याचं आणि अर्जुन व सायली तिला अडकवत असल्याचं सांगितलं. अश्विनने पुन्हा तिला थप्पड मारली आणि तिला खरं सांगायला सांगितलं. प्रिया काहीच बोलली नाही. अश्विनने तिला विचारलं की तिने हे सगळं का केलं. पूर्णा आजीनेही प्रियाला विचारलं की ज्या माणसाने तिच्या नव्यावर हल्ला केला त्याच्याशी ती इतक्या सलगीने कशी बोलू शकते. अर्जुनला सलगी शब्दाचा अर्थ कळला नाही. सायलीने त्याला तो प्रेमाने असा अर्थ सांगितला. अर्जुनने प्रियाला महिप्तसोबत इतकं कम्फर्टेबल बोलण्याची काय गरज होती विचारलं. अश्विनने प्रियाला सांगितलं की ती या घरात आणि त्याच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीची नाही. त्याने विश्वास ठेवला होता पण तो चुकला असं तो म्हणाला. सायलीने अश्विनला भावनांच्या भरात निर्णय घेण्याचं आवाहन केलं. पण अश्विनने सांगितलं की विचार करण्याची वेळ निघून गेली आहे आणि ही मुलगी त्याच्या आयुष्यात परत येणार नाही याची तो काळजी घेईल. त्याने प्रियाला घराबाहेर काढून दिलं. अशा प्रकारे अश्विन, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता आणि प्रताप या सगळ्यांसमोर प्रियाचा खरा चेहरा समोर आला. अर्जुनला या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता आणि त्याने याला हॅपी एंडिंग असं संबोधलं. सायलीला मात्र घरातले सगळे नाराज असताना अर्जुनला आनंद झाला आहे याचा विचार करत राहिली. अर्जुनने मात्र त्यांच्यासाठी ही हॅपी एंडिंग असल्याचं